Brought to you by Techno Camon 30 series. चौथ्या टप्प्याचं मतदान काही दिवसांपूर्वी पार पडलं आणि त्यानंतर खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आणि त्यामध्ये संजोग वागेरे की श्रीरंग बारणे खासदार होणार अशी जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि काही तरुण पत्रकार देखील आहेत. सर काय सांगाल, खरं तर ही लढत बघितल्यानंतर कोण कुठे किती स्ट्रॉंग आहे असं वाटतं? मतदानानंतर म्हणजे मतदानापूर्वीची आणि मतदानानंतरची परिस्थिती पाहता मला वाटतं याच्या अगोदरच्या सुद्धा मी संवादात सांगितलं होतं की वाघेरेंचं पारडं कसं जड होतं आणि मतदान झाल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती दिसते की वाघेरेंचं पारडं हे जड झालेलं आहे. आणि त्यानंतर मतदानानंतर श्रीरंग बारणेंची जी काही ध्येयबोली बॉडी लँग्वेज सांगतात किंवा त्यांनी घाईघाईनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा करायची त्यांच्यावर वेळ आली किंवा राष्ट्रवादीच्या एका गटानं आमचं काम केलं नाही हे सांगायची वेळ आली म्हणजे ते आत्ता पराभवाचं कारण शोधतायत का अशी चर्चा त्याच्यामुळं सुरू झाली. आणि त्याला ते दुजोरा देत आहे की एखाद वेळेला त्यांचं पराभव झाला तर त्याचं बिल त्यांना ते राष्ट्रवादीवर फाडता येईल. परंतु मी जसं अगोदर म्हटलं होतं की महागाई आणि बेरोजगारी याच्या विरुद्धचा लोकांचा असंतोष जो अख्ख्या महाराष्ट्रात देशभर दिसलाय तोच तुम्हाला मावळमध्ये पण दिसतोय. आणि दुसरं म्हणजे मी पुन्हा तोच मुद्दा रिपीट करतोय की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आणि त्याच वेळेला पक्ष फोडला, गद्दार हा शिक्का बसला म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयीचा जो नाराजीचा फटका तो मावळात श्रीरंग बारणेंना आपणना तो तिथे बसणार आहे. आणि गेल्या 5 वर्षात तसं ठोस असं काम केलं नाही. उदाहरणार्थ पुणे लोणावळा रेल्वे मार्गाचा जो मुद्दा 2014च्या त्यांच्या इलेक्शनला होता तो तसाच आहे. रुंदीकरण काही झालं नाही, त्याचा विस्तार झाला नाही. त्यामुळं जनता सुज्ञ आहे. आणि त्याच्या उलट वाघेरे नम्र, त्यांचा स्वभाव, त्यांची कोरी पाटी आणि बारणेंविरुद्ध अँटी इन्कम्बन्सीची लाट 2 वेळा तुम्हाला संधी दिली. आता तिसऱ्यांदा आम्ही नवा चेहरा देऊ किंवा दुसऱ्यांना संधी देऊन पाहू आणि पूर्णपणे ओसरलेली मोदी लाट याचा फटका बारणेंना बसेल. त्यामुळं वाघेरे हे थोड्याशा मताधिक्याने का होईना म्हणजे 50-60 हजार निवडून येतील. परंतु त्याच वेळेला यांनी जो दावा केला आहे आप्पा बारणेंनी की मी 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून, तो अजिबात पटणारा नाही आणि तो फुल ठरणार आहे. खरं तर एकीकडे श्रीरंग बारणे म्हणतायत की राष्ट्रवादीनं माझं खालचे जे कार्यकर्ते त्यांनी काम केलं नाही आणि दुसरीकडे म्हणतायत की 2.5 लाखांपेक्षा अधिक मतानं मी निवडून येणार. याचा अर्थ काय घ्यायचा नेमका? बारणेंच्या डोक्यामध्ये असं असावं की एकदा महायुतीची उमेदवारी मला जाहीर झाली आणि नंतर रडत कडत का होईना सगळे भाजप असेल किंवा अजित पवार सुद्धा त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं अजित पवारांनी की आपला उमेदवार हा श्रीरंग बारणेचे. आणि अण्णा बोनसडेंच्या मुलीच्या लग्नामध्ये जो प्रकार झाला त्याचं स्पष्टीकरण दिलं अजितदादांनी. खरं तर वाघेरेंना अजित पवारांनीच उभं केलं कारण पार्थ पवारच्या मागच्या पराभवाचा त्यांना वचपा काढायचा होता अशी चर्चा रंगलेली होती. आणि मग अजित पवारांना त्याचा खुलासा करता करता नाके नऊ आले. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मावळात आपण पाहिलं की बाळा बेगडेंच्या घरी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या की बारणेंकडे स्वतःची कोणतीही यंत्रणा नाही, भाजपचीच यंत्रणा आणि नेटवर्क वापरून ते निवडून जातात आणि नंतर आपल्याला विचारत नाही. सुनील शेळके पण म्हणत होते की 10 वर्षात या खासदाराने केलेले कामं दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. पण नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या आव्हानाला थोडासा प्रतिसाद दिल्यासारखं दाखवून, ज्याला आपण शुद्ध मराठीत म्हणतो देखल्या देवाला दंडवत, अशा पद्धतीने ते प्रचारात सहभागी झाले. पण त्याच्या आधी त्यांनी जी विधानं केली होती ती एकदा बाण सुटला होता त्यांच्या याच्यामधून माध्यमामधून. त्याच्यामुळे नंतर मतदारांपर्यंत जो जायचा तो संदेश गेला होता. त्याच्यामुळे मावळ मतदारसंघ असेल किंवा पिंपरी मतदारसंघातलं जर सांगायचं झालं, मी आता तुम्हाला मतदारसंघ वाईज सांगतो म्हणजे याच्या आधी आपलं भरपूर विश्लेषण झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच गोष्टी परत सांगण्यापेक्षा मी सांगतो या निवडणुकीत 54.87% मतदान झालं
आणि पनवेलमध्ये 50.5, कर्जतमध्ये 61.40, उरणमध्ये 67%, मावळमध्ये 55, चिंचवडमध्ये 52 आणि पिंपरीमध्ये 50%. आता याच्यातल्या मतदारसंघ वाईज मी तुम्हाला सांगतो की पनवेल मतदार यांचं बारण्यांचं जे भवितव्य अवलंबून आहे ते पनवेल आणि चिंचवड मतदारसंघावरती अवलंबून आहे. त्याच्यामधलं पनवेलमध्ये फक्त 50% मतदान झालंय. हे आपल्याला मान्य करावं लागेल की प्रशांत ठाकूर असतील आणि रामशेठ ठाकूर असतील यांनी अतिशय प्रामाणिकपणाने बारण्यांचं काम केलं. सगळ्यात प्रामाणिकपणाने बारण्यांचं काम कुठे झालं असेल तर ते पनवेलमध्ये. महायुतीने त्यांचं चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यामुळे तिथे त्यांना लीड मिळेल. पण कर्जतचा विषय जर झाला तर तिथे बरोबरी होऊ शकते, कारण तिथे अजून एक फॅक्टर आहे. माधवी जोशी बहुजन वंचित पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या तिथल्या स्थायिक आहेत आणि त्यांचं गणित विधानसभेसाठीच आहे. त्यांना लोकसभेमध्ये रसच नव्हता. लाखभर मतं जरी त्यांनी घेतली तरी तो मुद्दा महत्वाचा नसणार आहे. त्या जेवढे जास्ती मतं घेतील तेवढा संजोग वगैरेंना फटका बसणार आहे, हा महत्वाचा भाग आहे. उरणमध्ये 67% मतदान झालंय. आप्पा बारण्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही सांगताय आणि बारण्यांना असं वाटतं की तिथले महेश बालदेने जीव लावून काम केलं. पण मी मागच्या मुलाखतीत पण सांगितलं, लोक म्हणतात की तुम्ही जेव्हा उभा असतं तेव्हा सांगा, आता आम्हाला अक्कल शिकवू नका. म्हणजे महापालिकेला, विधानसभेला आणि लोकसभेला स्वतंत्र विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये हे जे 67% मतदान झाले त्याच्यावरती सगळ्या बारण्यांनी दावा करणं चुकीचं आहे, म्हणजे अर्ध्या मतदानावर. पण त्याचा आणखी एक फॅक्टर आहे की अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणावरती यावेळेस बाहेर पडला आणि तो सगळा शिवसेनेच्या बाजूने होता आणि उरणमध्ये मोठं प्रमाण होतं. मावळमध्ये नात्या गोत्यांचा फॅक्टर चालला, तिथे 55.42 मतदान झाले. संजोग वगैरेंची मोठ्या प्रमाणात तिथे नाती गोती आहेत आणि ह्या वेळेस पिंपरी, मावळ आणि चिंचवड या तीनही नात्या गोत्याच्या मतदारसंघामध्ये, त्यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघामध्ये चर्चा अशी होती की पावना बदलायचा, म्हणजे बारणे आणि वागेरे हे दोघेही स्थानिक असताना नवीन व्यक्तीला, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. कारण त्यांचं म्हणणं आहे की बारणे आमच्या संपर्कात राहिले नाही, त्याच्यामुळे मावळचा प्रश्न संपला. चिंचवडमध्ये तुम्ही म्हणता तसं बारण्यांचा जो दावा आहे की 2.5 लाखांनी निवडून येतील, त्यांना असं वाटतं की चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पण मी त्या मताशी सहमत नाही. या विषयावरती दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी मला स्वतः जे गणित सांगितलं, आमची जी चर्चा झाली होती ती तुम्हाला सांगतो. भाऊंनी सांगितलं होतं की माझी त्या मतदारसंघात, माझी म्हणजे त्यांची, जगतापांची, त्या मतदारसंघामध्ये 75,000 ते 80,000 स्वतःची मतं आहेत आणि भाजपची 50,000 मतं आहेत. आणि त्यांनी ते सिद्ध केलं. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी 1,24,000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर आत्ताची जर आपण पोटनिवडणूक पाहिली तर अश्विनी जगताप या 1,35,000 मतं मिळवून निवडून आल्या. चिंचवडचं गणित तुम्हाला सांगतो, आपणचं गणित कसं चुकतंय. आता जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटे महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांना 99,000 मतं होती. राहुल कलाटे अपक्ष उमेदवार होते, शिवसेना बंडखोर होते. महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली होती, त्यांना 44,000 मतं होती. 1,44,000 मतं ही विरोधकांची होती. आप्पांचा जो दावा आहे की नाना काटेंना मिळालेली सगळी मतं मला मिळतील, हा दावा मला मान्य नाही. की नाना काटेंना मिळालेली मतं ही विरोधकांची मतं होती. दुसरी गोष्ट, राहुल कलाटेंना मिळालेली ही सुद्धा प्युअर विरोधकांची मतं होती. त्यामुळे ती 1,44,000 अधिक आपण पाहिले असतील त्या मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली म्हणून ह्यांना मतदान करा, संजोग वगैरेंना, अशा प्रकारचे फलक लावले होते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आप्पांनी जो दावा केलाय की चिंचवड मतदारसंघात त्यांना 1,10,000चं मताधिक्य मिळेल, हा मला मनाला पटणारा नाही. पिंपरी मतदारसंघामध्ये आपण बघायचं झालं तर 50.55% मतदान झाले. या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर इथले स्थानिक आमदार अण्णा बनसोडे, ज्या वेळेस संजोग वगैरेंनी एक पत्रकार परिषद आयोजित केली आकुर्डीमधील एका हॉटेलात, वरती पत्रकार परिषद होती आणि खाली अण्णा सगळ्यांना भेटत होते. हा काय योगायोग आहे का? दुसरी गोष्ट, मी मगाशी सांगितलं की अण्णा बनसोडेंच्या मुलीच्या लग्नामध्ये संजोग वगैरे आणि अजित पवार एकाच वेळेस दोघांनी एंट्री केली. अजितदादांना पाहताच संजोग वगैरेंनी त्यांना लावून नमस्कार केला आणि मग दादांना सांगायची वेळ आली आणि त्यांनी सांगितलं की दादांनी मला आशीर्वाद दिले. सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल केलं आणि मग दादांना सांगायची याच चौकामध्ये वेळ आली, आंबेडकर चौकामध्ये, की समोरचा उमेदवार आला, मी अण्णा बनसोडेच्या मुलीच्या लग्नामध्ये गेलो होतो, समोरचा उमेदवार आला, त्यांनी माझे पायच पकडले आणि परत सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल केलं की अजित दादांचे मला आशीर्वाद आहे. तर ते तसं नाही, आपला उमेदवार श्रीरंग बारणे. पण ही गोष्ट लपून राहिली नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या प्रमाणावरती संजोग वगैरेंना पाठिंबा होता. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे भाजपमधील असंतुष्ट राष्ट्रवादी काँग्रेस
अनेक कार्यकर्ते उघडपणे आणि इथले अनेक माजी नगरसेवक सुद्धा इथे नव्हते, इथे लपून छपून प्रचार करत होते, पण घाटाखाली जाऊन लॉटने प्रचार करत होते. मी तुम्हाला नावासहित निवडणूक झाल्यानंतर सांगेन की कोण कोण त्यांच्या विरोधामध्ये, आप्पांच्या विरोधामध्ये काम करत होते. आणि आप्पांना सुद्धा ते माहिती होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे आप्पा सांगतायत आणि आरोप करतायत, मागाशी तुम्ही सांगितलं की आप्पांनी संशयाची सुई राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली, वळवली आणि त्यांनी सांगितलं की मी 2.5 लाख मतांनी निवडून येईन आणि जर मला राष्ट्रवादी काँग्रेसनी पूर्ण सपोर्ट केला असता तर मी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट ठेवलं नसतं. बारणेंनी त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं, पण ते करत असताना अजित पवारांनी माझं काम केलं असं त्यांनी सांगितलं. पण दुसरी तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल ते करत असताना सुद्धा की अजित पवार प्रचारामध्ये दिसले, पण बारणे पहिल्या दिवसापासून सांगत होते की पार्थ पवार माझ्या प्रचारात येईल, पण पार्थ पवार भुसरीला आले अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ, पण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पाऊलही ठेवलं नाही. मावळ मतदारसंघात ते दिसले सुद्धा नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आप्पांनी मी मागाशी म्हटल्याप्रमाणे भाजपला मात्र टार्गेट केलं नाही, कारण आप्पांना असं वाटतं की मी निवडून आलो तर माझा मंत्रिपदाचा मी दावेदार आहे, त्याच्यामुळे भाजपच्या लोकांना दुःख. मुख्यमंत्री पण म्हटले की जर तुम्ही चांगल्या मताने निवडून आलात तर तुम्हाला चांगलं मंत्रिपद देईल. बरोबर आहे. आप्पा तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर कदाचित त्यांचा विचार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मागाशी बोलत होती की बारणे भाजपला का दुखवत नाही, कारण शिवसेनेची स्वतःची यंत्रणा नाही. एकनाथ शिंदे गटाची या मतदारसंघात महेश बालदी वगळता काय ताकद आहे मला तुम्ही सांगा. थोरवे वगळता, महेंद्र थोरवे वगळता या मतदारसंघात काय ताकद आहे? कारण जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा 95% अधिक शिवसैनिक आणि पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले. इथे मोजून 3 नावं तुम्हाला सांगतो. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक कुटे आणि जिल्हा प्रमुख बाळासाहेब वालेकर, हे तिघच ज्यांची नावं सांगता येईल अशा पद्धतीचे लोक गेले. त्यामुळे आपणना माहिती आहे आपण निवडून आलो तर भाजपमुळे येऊ आणि त्याच्यामुळे त्यांना दुखवायला नको. बारणे पण सावध पावित्र्य घेऊन आहेत. पण बारणे आणि वाघेरे दोन्ही लोक जे सांगतायत ते अतिरेक करतायत. मला वाटतं वाघेरे सुद्धा 1,73,000 येत नाहीत आणि दुसरीकडे बारणे सुद्धा 2.5 लाखांनी निवडून येत नाही. ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संजोग वाघेरेंनी जर श्रीरंग बारणेंना चिंचवडमध्ये थोपवून धरलं तर आप्पांचा पराभव अटळ आहे. कारण फक्त मग आप्पांना उरतो पनवेल मतदारसंघ आणि पनवेलची मतदारसंख्या जी पाहतो आपण, त्यात झालेलं मतदान पाहिलं तर सगळी मतं काय आप्पांना पडतील असं चित्र नाही. त्याच्यामुळे पनवेल आणि चिंचवड मतदारसंघच या मतदारसंघातून कोण खासदार होणार हे ठरवणार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की संजय वाघेरेंनी जर ह्या मतदारसंघात चिंचवडमध्ये बारणेंना थोपवून ठेवलं तर बारणेंचा पराभव अटळ आहे. खरं तर दोन्ही उमेदवार जे आहेत ते, एक संजय वगैरे आहेत त्यांनी म्हटले की 1,70,000 मतांपेक्षा मी जास्त बहुमतांनी निवडून येईन, तर दुसरीकडे बारणे म्हणतात की 2.5 लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येईन. नेमकं कोणाचं खरं धरायचं आणि कोणाला कुठल्या मतदारसंघातून जास्त ताकद मिळाली असं वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं, जो निवडणूक लढवतो तो स्वतः काही स्ट्रॅटेजी ठरवतो. त्यामुळे त्यांच्या स्ट्रॅटेजी त्यांनी अभ्यास केला असणार आहे. किती विधानसभात कुठं कसं मतं पडेल त्यांनी त्यांच्यावर काम केलं असेल. आप्पा बारणे 2दा खासदार आहेत, तेव्हा त्यांना सगळ्या विधानसभेचा त्यांचा अभ्यास आहे. ज्या वेळेला म्हणजे शिवसेनेत जायचं ठरलं वाघेरेंचं, त्याच वेळेला वाघेरेंनी सुद्धा पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केला. त्यांना जास्त वेळ मिळाला, ते त्या ठिकाणी फिरले. तर प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास आहे ज्या त्या निवडणूक लढविण्याचा. निवडणूक लढवण्याचा अभ्यासामुळे त्याने त्यांच्या यंत्रणेमार्फत सर्वे पण केला. वाघेरेंनी त्यांच्या यंत्रणेवर सर्वे केला, आप्पा बारणे त्यांच्या यंत्रणेमार्फत सर्वे केला. त्या सर्वेच्या आधारावर त्यांनी हे सगळे मतांतर मांडलेले आहेत. आता यामध्ये मतदान थोडं घटलेलं आहे. हे जे मतदान घटलेलं आहे याचा परिणाम कोणावर फाटका बसू शकतो याचाही निवडणूक निकालावर परिणाम होतो. यापुढे असे की नवतरुण जे आहेत ते यावेळेला मतदारांसाठी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं ते कोणाकडे झुकतात या सगळ्याचा विचार करून ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने सर्वे करून त्याचा अंदाज वर्तवला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आप्पा बारण्याचा अनुभव आहे. तर संजय वाघेरेंना निवडणुकीचा, लोकसभा निवडणुकीचा जरी नसला तरी पण सातत्याने त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांनाही त्या बाबतीचा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे.
या दोघांच्या निवडणूक लढवण्याचा अनुभवाचा विचार करता काटेकी टक्कर होण्याची शक्यता वाटत आहे. कारण काय तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच प्रकारचे ही निवडणूक आहे. त्यामुळे कोणाचा विजय होईल हे निकालावर कळेल. खरं तर गेल्या पंचवार्षिकला मावळ लोकसभेमध्ये 65% 55% मतदान झालं होतं. मात्र यावेळेस खूप कमी झालेलं आहे. नेमका तरुणांचा किती आकडा असेल आणि तरुण कोणाकडे वळले असतील असं वाटतं तुला? कृष्णा घटलेला टक्का हा नक्कीच तरुणांचा नाहीये. जे मतदार होतात ते अपेक्षणीय आणि त्यांची जी काही मतं मांडायची त्यासाठी तो बाहेर पडलेला होता. त्यामुळे घसरलेला टक्का हा तरुणांचा तर मुळीच नाहीये. हा ज्येष्ठ नागरिक आणि जो मध्यम वर्ग म्हणूया आपण, ITNs, मुळात ITNs हा वर्ग सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे तो फिरायला गेला. इवन मध्यम वर्ग होता तोही गावी जा इकडे जा, त्यामुळे त्या वर्गाचं मतदान कमी झालेलं आहे. सो हा टक्का असं म्हणता येणार नाही की तरुणाईचा कमी झाला आहे. पण सध्याचं वातावरण जर बघितलं किंवा आता मतदान झालेलं आहे त्यानंतरचं जे वातावरण बघितलं तर कोणाची चर्चा आहे, कोणाचं नाव निघते समोर येते? तसं बघायला गेलं तर अंडर करंट हा वाघेऱ्यांचा निघतोय. मावळ झालं, उरण झालं, कर्जत झालं आणि पिंपरी या चारही मतदारसंघातून वाघेऱ्यांचं नाव पुढे येत आहे. आणि चिंचवड आणि पनवेल मतदारसंघात बघता बारणेंना लीड मिळेल असं प्रत्येकजण सांगतोय, किंवा आम्ही ज्यावेळी प्रत्यक्षदर्शी मतदारांशी बोललो त्यावेळी हेच दिसून आलं की चिंचवड आणि पनवेलमध्ये वाघेरे लीड घेतील आणि ह्या बाकी चारही मतदारसंघात चिंचवड आणि पनवेलमध्ये बारणे लीड घेतील आणि या बाकीच्या चारही मतदारसंघात वाघेरे लीड घेतील. खरं तर तुम्ही मगाशी म्हटलात की बारणे नाही का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती आरोप करतात, तर दुसरीकडे म्हणतात की मी विजयी होईल. त्यांना असं म्हणण्याची का वेळ येते? कुठला तरी एक मुद्दा धरून का चालत नाही ते? नाही, तसं काय झालंय की जसं आत्ता सातवडेकर म्हटले की त्यांना मंत्रिपदाची पुढे आशा आहे, राज्यमंत्री तरी होतील, कारण तिसऱ्यांदा खासदार झाले तर, कारण ते लोकसभा अध्यक्षांच्या तालिकेवर गेलेत, लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय त्यांनी. त्यामुळे ते भाजपला नाराज करत नाहीये, कारण केंद्रात सत्ता भाजपची येणार आहे, राष्ट्रवादीची नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीला टार्गेट करतायत आणि त्यातही मावळात विशेषतः त्यांचा जो काही सुनीलांना शेळके असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात कसं आहे की आमदार मावळातले घ्या किंवा तिथले माजी आमदार घ्या, बेगडे घ्या किंवा इथले आमदार घ्या, राष्ट्रवादीच्या घ्या आणि भाजपच्याही घ्या, ते काय स्टेजवर दिसलेत, पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खाली सांगितलंय का की आपल्याला धनुष्यबाण चालवायचं आहे? ही चावी त्यांना दिली आहे का? आणि ती दिली नाही, विशेषतः राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, अध्यक्ष म्हणा किंवा आमदारांनी. त्यामुळं त्याचा फटका बसणार आहे. म्हणून तो मुद्दा, एकच मुद्दा त्यांनी बारणेंनी लावून धरला की त्याचा फटका त्यांना बसेल. कारण काय, तो मुद्दा समजा ते विजयी झाले किंवा पराभूत झाले तर ते खापर फोडलेलंच आहे. विजयी झाले तरी काही त्याचं नुकसान होणार नाही. त्याच्या उलट त्यांनी जर त्या मुद्द्याच्या खेळीच आणखी भाजपला त्यात ओढलं असतं तर त्यांना फटका बसला असता. कारण जे विजयी झाले असते तर त्यांची राज्यमंत्री पदाची संधी फुकली असती, कारण त्यांनी भाजपवर आरोप केले असते आणि त्यातून भाजपही नाराज झाले असते. आणि त्यानंतर विधानसभा म्हणा, महापालिका म्हणा, या निवडणुकातली पुढची जी आता 4 महिन्यांनी होऊ घातली विधानसभेची निवडणूक, तर ती समीकरणं आहे ना बिघडली असती, त्याच्यावर परिणाम झाला असता. म्हणून पुढचं राजकीय हित लक्षात घेऊन स्वतःचंही आणि एकूणच पक्षाचं सुद्धा ते विचारात घेता त्यांनी फक्त एकच कारण पुढे केले. दुसरी कारणं मला वाटतं ते पराभव झाला तर मग ती मात्र एकामागोमाग एक अनेक कारणांचा पाडा वाचल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघात जी विधानसभा येतात त्या विधानसभेवरती महायुतीचे जे आमदार आहेत त्यांचं नेतृत्व आहे, ते त्या घटक पक्षातील आमदार आहेत, त्यांचा किती फायदा झाला असेल श्रीरंग बारणे यांना? मला तसं खूप अवघड वाटतंय, कारण आपण उदाहरण घाटावरच्या मतदारसंघात तर घेतलं, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यांनी मला वाटतं फक्त स्टेजवर दिसले, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना अशा थेट सूचना दिल्यात की बाबा धनुष्यबाण चालवायचं आहे, असं कुठं दिसलं नाही. प्रचारात तुम्ही पाहाल तर अण्णा बारणेंना आपणना आघाडीच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या प्रत्यक्ष प्रचारात नव्हते. म्हणजे तुम्ही स्टेजवर, व्यासपीठावर जेव्हा मोठे नेते आले, त्यांच्या सभा झाल्या तेव्हा होते, परंतु प्रत्यक्ष आपण जेव्हा घरोघर प्रचार करतो, रॅली काढतो, तेव्हा तो काही आघाडीतले घटक पक्ष दिसलेले नाही. जसं मी अण्णांचं सांगितलं, अण्णांना काही
ते अपक्ष म्हणून हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आणि ते अजितदादांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळं पिंपरीतून लीड नाही मिळालं आपणना तरीही अण्णा बनसोडेंना काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळं ते निर्धास्त होते. त्यामुळं तसं ते त्यांचं एकच लक्ष आपली विधानसभा. त्यामुळे लोकसभेकडं त्यांनी एवढं प्रकर्षानं पाहिलं नाही. चिंचवडचे आमदार तुम्ही पाहाल फक्त व्यासपीठावर दिसल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे असं म्हणायचंय तुम्हाला की महायुतीत सगळे घटक पक्ष एकत्र असले तरी बारण्यांचं काम कोणीच केलेलं नाही? असं म्हणणार नाही, परंतु मनापासून त्यांनी काम केलं नाही. नेत्यांनी काम केलं वरकरणी स्टेजवर, पण कार्यकर्ते आघाडीतले त्यांच्या शिवसेना पक्ष जो आहे शिंदेगड स्वाभाविक आहे त्यांचा उमेदवार ते काम करणार. भाजपवाल्यांनी काही अंशी काम केलं पण पूर्णपणे मन झोकून 100% काम केलं असं दिसत नाही. आणि 100% काम केलं असतं तर त्यांना राष्ट्रवादीवर आरोप करायची वेळच आली नसती किंवा त्यांची जी काही बॉडी लँग्वेज का थोडंसं चित्र स्वतः हल्ल्यासारखे ते वाटलेत असं झालं नसतं. परंतु तुम्ही मगाशी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी मांडली, मात्र घाटाखाली आणि घाटावर बारण्यांना किंवा वाघेरेंना किती टक्के मतदानाचा जो आहे तो फायदा होईल, कोण आघाडीवर राहील असं वाटतं? मी मगाशीच मतदारसंघ वाईज आपल्याला सांगितलंय की उरणमध्ये महेश बालदेंनी बारण्यांचं काम केलंय. त्याच्या उलट त्या भागातल्या मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून वाघेरेंना मतदान केलं. त्यामुळे तिथे दोघांची बरोबरी होईल. कर्जतमध्ये मी मगाशी सांगितलं की तो वंचितचा जो फॅक्ट आहे आणि त्या जोशी मॅडम आहेत तर त्या मतदारसंघातल्या असल्यामुळे त्या पण चांगली मतं त्या भागात घेणार आहेत. त्यामुळे तिथे पण बरोबरी होईल. इकडे महेंद्र थोरवे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांचा थोडासा बारण्यांना उपयोग होईल आणि प्रशांत ठाकूरांचा चांगल्या पद्धतीने मदत झालेली आहे. मात्र मावळमध्ये बाळा बेगडे असतील किंवा सुनील शेळके असतील यांचा कितपत उपयोग झाला बारण्यांना हा वादाचाच प्रश्न आहे. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे सुद्धा पूर्णतः तटस्थ राहिल्यासारखेच होते आणि किंबहुना त्यांचा सॉफ्ट कॉर्नर वाघेरेंना असल्याचं दिसलं. चिंचवड मतदारसंघामध्ये अश्विनीताई व्यासपीठावरती होत्या पण त्यांचं बरंचसं सैन्य हे आतून संजोग वाघेरे नातेवाईक असल्यामुळे आणि पावना बदलण्याचं जी घोषणा होती गाववाल्यांची तर ती तिथं सार्थकी लागल्याचं दिसत होतं मला. अगदी एका वाक्यात कोणाचं पारडं जड वाटतंय? कोणाचं पारडं असं अजिबात जड वाटत नाही. काटेकी टक्कर होण्याची शक्यता वाटते कारण दोघांनीही आपली ताकद पूर्णपणे लावलेली आहे. यांनी जसं तिकडच्या लोकांचं मतं फोडायचे प्रयत्न केले तसे येते त्यांनी पण तिकडचं मतं फोडायचे प्रयत्न केलेले आहेत. तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं यात मतदारांचं पारडं जड राहील कारण दोघांचंही बघता तसे तर काटेकी टक्करच झालेली आहे या मतदारसंघात. जी सुरुवातीला आधी वाटत होतं की वन साइड बारण्यांच्या बाजूनी हे होईल तशी आशा होती, पण जसजसा मतदानाची तारीख जवळ येत होती तसतसं मतदारांनी त्यांचा कोण पुढचा खासदार असणार आहे तो ठरवून त्यांनी म्हणजे बदल असो किंवा मग आहे तो राज्यात किंवा केंद्रात ज्या बदललेल्या गोष्टी आहेत त्यावरूनही मतदारांनी बदल करायचा ठरवलेला असं दिसतं. तर या होत्या पिंपरी चिंचवड मावळ लोकसभा मतदारसंघातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया. खरं तर संजोग वगैरे असतील किंवा श्रीरंग बारणे असतील यांचा दोघांचंही पारड जड आहे, परंतु काही प्रमाणात महायुतीतील घटक पक्षांनी बारणे यांचं काम केलं नसल्यामुळे त्यांची शक्यता फार कमी वाटते. परंतु खरा निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे आणि त्यानंतरच कोण निवडून येणार, मावळ लोकसभेचा कोण खासदार होणार हे स्पष्ट होणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.